आज आपण पाणीपुरीसाठी तिखट पाणी एकदम मस्त झणझणीत कशा प्रकारे तयार करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। त्याच्यासाठी इथं मी कोथिंबीर, अर्धा इंच आलाचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या, थोडेसे कढीपत्ता इथं वापरणार आहे तिखट पाण्यासाठी। इथं मी मिक्सरचे भांडे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कोथिंबीर फ्रेशच वापरायचं इथं आपल्याला। कढीपत्ता, अद्रक आणि हिरव्या मिरच्या आता आपण बारीक करून घेऊया। इथं आपण अर्धा चमच जिरा पावडर टाकूया। तुम्ही इथं जिरा वापरला तरी चालते, माझ्याकडे जिरा पावडर होता म्हणून मी जिरा पावडर टाकले। इथं आपण 10 मिरी घेतलेली आहे, काळी मिरी, ते टाकायचं आहे। काळी मिरीने मस्त अशी चव येते पाणीला। थोडासा चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण बारीक करून घेऊया। पाहू शकता मिक्सरमधनं छान अशी आपण कोथिंबीर वगैरे सर्व बारीक करून घेतलेले आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया। आपल्याला पातळ करायचं आहे पाणी, मीडियम, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। पाहू शकता अशा प्रकारे पाणी आपल्याला पाहिजे। याच्यामध्ये चवीनुसार अगदी थोडासा पाणीचा कलर एकदम मस्त हिरवागार राहावा म्हणून अगदी थोडासा आपल्याला इथं साखर वापरायचा आहे। इथं आपण एक निंबू कट करून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे अशा प्रकारे पिळून। आता आपण निंबू या पाण्यात ऍड करायचा आहे। पाहू शकता आपलं तिखट पाणी रेडी झालेलं आहे, मस्त असं एक नंबर लागतो। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा। तुम्हाला हा तिखट पाण्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय।